गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? आजच्या सकाळची सुरुवात करूया मॉर्निंग वॉक पासून. खूप दिवसानंतर आज सूर्यदेवताचे दर्शन झाले आहे. तर मागच्या 2 आठवड्यापासून आमच्याकडे सतत पाऊस, आभाळ आणि ढग हे दिसत होते. आज छान असं ऊन निघाल्यावर घरात बसणं इम्पॉसिबल, म्हणून मग वॉक करण्यासाठी घराबाहेर निघाले. 15 मिनिटं वॉक केल्यानंतर घरी आले. खूप भूक लागली होती म्हणून मग फराळ घेतला खाण्यासाठी. तर ब्रेकफास्ट झाल्यावर घरी सांबार पावडर संपलं होतं, तर मी ते बनवून घेते. रेडीमेड सांबार पावडरचा टेस्ट मला आवडत नाही, म्हणून मग मी घरीच सांबार पावडर तयार करते आणि तोच यूज करते. थंडी सुरू होते त्यामुळे शेवटची या भोपळ्याची हार्वेस्टिंग करतोय, कारण यानंतर झाडं सगळे मरतील थंडी. आज या भोपळ्याची भाजी करणार आहे. भोपळा कापल्यावर आपण बघू शकता आतून खूप छान असा येलो कलर आहे आणि थँकफुली खूप पिकलेला आणि खूप कच्चा पण असा, त्यामुळे या भोपळ्याची हमखास मला भाजी बनवता येईल. भाजीसाठी भोपळा चिरून घेतला आणि अर्धा भोपळा उरला होता, तो मी फ्रीजमध्ये ठेवला. आज प्रवीण यांच्यासाठी मी किनवा पुलाव बनवता, त्याच्यासाठी मी वेजेस सगळे कापून घेतले आणि किनवा पण स्वच्छ वॉश करून घेतला. इथे झाली आमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ आणि भोपळ्याची भाजी बघा किती छान चमचमीत अशी दिसते आणि एकीकडे किनवा वेजी पुलाव.